मित्रांनो 2 जून 2026 आज आणि माझा जन्मतारीख आहे 2 जून 1956. तर आज मला बरोबर 70 वर्ष पूर्ण झाले माझे. आणि आजच्याच दिवशी बघा नाशिकमध्ये पाऊस पण सुरू झाला बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशात मजेत आहात ना. तर मित्रांनो आज 2 जून. तर आपण आता आलेलो आहे गाडीमध्ये डिझेल टाकण्यासाठी. फुल गर्दी पेट्रोल पंपावर आज. असं आहे की डिझेल? हां, डिझेल डिझेल डिझेल. तर मित्रांनो आपण डिझेल टाकून नाक्यावर आल्यानंतर आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे. तर आपण ते भाडं लोड करण्यासाठी आलो विजयनगरला. आणि इथून ते मटेरियल आहे ना गवळाण्याला सोडायचं आपल्याला. सॉरी, गवळाणा नाही, विल्लोळीला सोडायचं. तर ते लोड करण्यासाठी बघा इथं आलेलं आहे आता. तर मित्रांनो गाडी लोड झालेली आहे आणि आता आपण निघूया विल्लोळीला. तर चला, गणपती बाप्पा मोरया. भरपूर आहे, जबरदस्त ऊन आहे. संपूर्ण आहे ना पांडवलेण्याचा भाग आहे. आणि आता आला हा गरवारे पॉइंट. मित्रांनो हे जे माझ्या डाव्या बाजूला आहे ना हे बोटॅनिकल पार्क आहे, वन उद्यान. आणि मित्रांनो हा आहे गवळाण्याचा उड्डाणपूल. गवळाण्या गावाचा आहे ना हा उड्डाणपूल आहे बघा. काम चालू आहे उड्डाणपुलाचं. हे बघा, हे गवळाणा फाटा आहे हा आणि हे काम चालू आहे बघा. आणि हे आहे डीमार्ट, गवळाण्या फाट्यावरचं डीमार्ट. हे बघा उड्डाणपुलाचं जोरात काम चालू आहे. हे सर्व फर्निचर मॉल आहे हा, फर्निचर मॉल. नाशिक आहे ना चारही बाजूला डेव्हलप होतोय, चारही बाजूला. मित्रांनो हे आलं बघा विल्लोळी गाव. तर आपण ते विजयनगरला मटेरियल सामान घर सामान भरलं ना ते खाली करण्यासाठी बघा आता विल्लोळी गावात आलेलं आहे बघा. विल्लोळी गाव. आणि आपल्याला इथं खाली करायचं आहे बघा.
ग्रामीण भागातलं जीवन एकदम मस्त असतं. मोकळं ढाकळं एकदम, गर्दी नाही, काही नाही काही नाही. आणि झाडं झुडपं भरपूर राहते बघा. किती झाडं झुडपं आहे बघा. चला आपली गाडी झाली खाली. मित्रांनो, विल्लोळी गावचं प्रसिद्ध असं जैन मंदिर हे बघा. आपण रस्त्याने आता दिसेल आपल्याला. हे बघा, प्रसिद्ध आहे जैन मंदिर विल्लोळी गावचं. तर मित्रांनो, आपण ते विल्लोळीचं भाडं सोडल्यानंतर आहे ना, आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे की स्वामी समर्थ मंदिर आहे ना, राणा प्रताप चौकातलं, तिथून घर सामान भरायचं आहे. आणि हरिहरेश्वर मंदिर आहे ना रोडच्या त्या साईडला, तिथं शिफ्ट करायचं आहे. हे बघा, आपण आलेलो आहे स्वामी समर्थ मंदिराजवळ. हे बघा, तर आता लांबून दर्शन घेऊ आपण. दरवाजा बंद आहे. जय श्री स्वामी समर्थाय नमः. चला गाडी ना तिथं लावते बोळीमध्ये. सामान लोडिंग करता करता पाऊस पण आला. म्हणजे पावसाची सुरुवात झाली 2 जूनला नाशिकमध्ये. भारी वाटलं एकदम. आपली गाडी पण भरत आली. आता गाडी भरत आली आपली मस्तपैकी. थोडी ताडपत्री लावली वरती. छत केलं जरा सावा ओलं होणे म्हणून. एवढं कसे पावसाचे थेंब पडते बघा. झालं, भारी काम झालं. 2 जून नाशिकमध्ये पावसाची पहिली सुरुवात. चला निघूया आता. हरिहरेश्वर मंदिर आहे ना, तिथं खाली करायचे. हे बघा, इथं आपल्याला उतरायचं आहे सामान, घर सामान. ते हरिहरेश्वर मंदिर आहे बघा इथं. ते तिथं हरिहरेश्वर मंदिर आहे ते. आणि त्याच्यात थोडंसं पुढे इथं उतरवण्यासाठी आलो आहे आपण बघा. इथं झाली आपली गाडी खाली. नाशिकचा पाऊस बघा सुरू झाला. ते बघा पाऊस. जोरात पाऊस चालू झाला मस्त पैकी. पाऊस चालू झाल्यामुळे सर्व शेडमध्ये आले बघा, बसले बघा. सर्व मंडळी शेडमध्ये बसली बघा. हे बघा, मस्त जोरात पाऊस चालू झाला एकदम. गाडी तिकडे उभी केली आणि इकडे शेडमध्ये येऊन बसलो पावसामुळे. मित्रांनो, 2 जून 2026 आज. आणि माझा जन्मतारीख आहे 2 जून 1956. तर आज मला बरोबर 70 वर्ष पूर्ण झाले माझे. आणि आजच्याच दिवशी बघा नाशिकमध्ये पाऊस पण सुरू झाला बघा.
किती मस्त पाऊस चालू झालेला आहे बघा, एकदम छानपैकी. किती मस्त पाऊस चालू आहे बघा एकदम, है ना. तर एकदम भारी वाटतं, आनंदाची गोष्ट. आपल्या 70व्या वाढदिवशी आज नाशिकमध्ये पावसाची सुरुवात झाली. आणि पाऊस सुरू झाला का मित्रांनो, मला खूप आनंद होतो, भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. हे बघा झाडं सर्व न्हाऊन निघतं बघा. झाडं आहे ना, आपण रोज आंघोळ करतो, पण झाडांना पाऊस सुरू झाला तेव्हापासून आंघोळ मिळते बघा. बघा झाडं काही लगेच टवटवीत दिसायला लागले बघा, एकदम टवटवीत दिसायला लागले झाडं. त्यांच्यावरची धूळ वगैरे निघून गेली आंघोळ झाल्यामुळे त्यांची झाडांची. तर एकदम भारी वाटतं मला, पावसाळा सुरू एकदम मस्त, एकदम भारी. ओके, खूप आनंदी आपण आज पाऊस सुरू झाल्यामुळं. हे बघा तुम्ही पण बघा पाऊस का जोरात चालू आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पण आहे ना इथंच थांबू. आज आपल्या 2 ट्रिपा झाल्या घर सामानांच्या, तर ते पण चांगलं झालं, भारी वाटलं. आणि मेन म्हणजे आज पाऊसही चालू झाला, ते पण भारी वाटलं एकदम. तर आपण मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.